भेटला बघ त्याच्या बॉल कसला पकडला त्याने गोळी आणि टाकला पण लगेच फिरवून. सेम माझ्यासारखी फिल्डिंग केली त्यांनी. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. नरेश सरांचा आवाज आपण ऐकत होतात. भरपूर चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून. आणि मी म्हणेन हार्डलक टीम आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन ही तुमची एक हार उद्या मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. कारण की तुम्ही खूप छान रोहातील एक दादा संघ, रोहातील एक मोठे असोसिएशन, त्यांना सुद्धा आपण अगदी घशातून एक आवाजही काढायला संधी दिली नव्हती. तेवढं चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. खूप छान. आणि आता मलकंडवाडी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रोडबुद्रुकचा संघ आलाय. भोंगे पुन्हा आलेत. आवाज होईल कारण की जरी सकाळचं सत्र असेल तरी सुद्धा त्यांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालाय. काय सामना रंगेल. यस सर. फलंदाज बाद. विकेट आली आहे. हर्षद टावरी बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. काय विकेट आली आहे तिथे. मात्र आपण जर पाहिलं तर हर्षद टावरी नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळालंय. भोंगे वाजतायत. गजर होतोय. हिटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं सलमान यांच्यासाठी. ते आपण घेऊन जायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विविध बक्षीस आहेत. डिरेक्ट हिटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. काय गोलंदाजी. पाहिलं तर मॅच मध्ये रंगत येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येत असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गोरसई त्याचं गाव. पवन केने हे त्याचं नाव. काय गोलंदाजी केली जाते अगदीच. मात्र आपण जर पाहिलं तर A1 पवन आणि A1 क्वालिटीची गोलंदाजी. हातभर वळण घेणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. आज मात्र पवनच्या नावाची चर्चा झाली आहे. आणि पवन एकमेव असा खेळाडू आहे जो सगळे युवा खेळाडू किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक प्रचिली आणि सर्वाधिक सोशल मीडियावरती मित्रपरिवार जमा करणारा खेळाडू म्हणजे पवन आहे. बघा मी म्हटलं होतं सगळे पवनची आणि सूरजची मॅच बघण्यासाठी इकडे आहेत. आणि जे मागच्या असोसिएशनच्या मॅच मध्ये झोपले होते ते आता उठून बसलेत. मॅचचा आनंद घेत आहेत. कारण की सगळ्यांना माहिती आहे पवन केने काही त्यांचा एवढा आवडता खेळाडू आहे. त्यांना मात्र त्याला जवळून पाहायचं असं. काही वेळेला आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह तर पाहतो, पण आज आपल्या विभागामध्ये आलाय, आज आपल्या गावामध्ये आलाय, आज आपल्या जवळच्या मैदानावरती आलाय, तर त्याचा खेळ आपण जवळून पाहूया आणि त्या खेळाचा आनंद घेऊया. हे बॅटल चांगलं रंगेल. 2 आयकॉन. खराब फिल्डिंग, चुकीचं क्षेत्ररक्षण, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. शॉट पॉइंट डीप मध्ये. बॅकअप चांगलं. सूरजची विकेट धोक्यात असती जर योग्य फेकी झाली असती तर. पण 2 धावा तिकडे आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळालं. दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 4च धावा पवनच्या माध्यमातून खर्च केलेला पाहायला मिळाला. लाजबाब गोलंदाजी A1 पवन. आज आयकॉन म्हणून अगदीच आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यापासूनचा प्रवास, गोरसई पासूनचा प्रवास मी या संबे गावापर्यंत का केलाय.
त्याचं मात्र आपण जर पाहिलं तर उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेलं पाहायला मिळालंय. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट ॲज अ ऑलराऊंडरचा खेळ. पवन एकमेव असा खेळाडू आहे जो ॲज अ आयकॉन म्हणून एका स्पर्धेसाठी गेला होता. तो किस्सा आम्ही मागे थोडी चर्चा केली होती आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला समजलं की पवन केने असा एकमेव खेळाडू आहे जो एका स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून गेला, पण त्या स्पर्धेमध्ये त्याचा त्या दर्जाचा खेळ झाला नाही, म्हणून तो तिथून तसाच्या तसा पुन्हा परत घरी गेला होता. त्याच्या मागचं कारण त्याने प्रेक्षकांना ज्या वेळेला नाराज केलं त्यावेळेला संघ मालकाला आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो ना की एवढे मोठमोठे खेळाडू येत असतात त्या वेळेला त्यांच्यावरती भरपूर सारे पैसे खर्च होतात, पण पवन असा खेळाडू नाही आहे. जर खेळ झाला तरच मात्र आपण जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून ती जी काही फी होती ती स्वीकारली गेली. तर असे काही खेळाडू कमी प्रमाणामध्ये असतात आणि पवन त्यातीलच एक आहे. क्रिकेट भरपूर सारं त्याच्या माध्यमातून खेळलं जातं, भरपूर सारं प्रेम त्याला आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा तो मैदानावरती खेळण्यासाठी उतरतो तेव्हा तेव्हा मात्र ज्या जागी तो मैदानावरती जाईल तिकडे मात्र प्रेक्षक वर्ग सेल्फीसाठी त्याच्या जातात. शॉर्ट पॉईंट डीपमध्ये फटका चांगला खेळलाय, पुन्हा एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न केले जात आहेत, 2 धावा आरामामध्ये. आज मात्र बंटी घाग या मॅचमध्ये, मागच्या मॅचमध्ये असं म्हणूया, बंटी घागनं खरंच लावली आग. एक बॉलमध्ये 1 धाव पाहिजे होती, काय बॉल पकडला, गोळीसारखा त्यानं फेकला, तिकडे रनआउटची विकेट. आणि आज रात्रभर आपण जर पाहिलं तर आदिवासी ठाकूर समाजाच्या क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक समर्थकाला खेळाडूला झोप लागणार नाही, रात्री काय उद्या सकाळी सुद्धा लागणार नाही. समोरचा बॉल अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानावरती 2 सूरज पाटील खेळतात का? हो, निश्चितपणे. बॅटिंग करत असताना सूरज पाटील आपण पाहतोय, गोलंदाजी करत असताना सुद्धा सूरज पाटील आपण पाहतोय, पण त्याला बंटी पाटील या नावानं जास्तीची प्रचिती मिळाली. आणि यष्टांच्या मागे सुद्धा ओमकार घाग आहे, पण तो सुद्धा बंटी या नावानं प्रसिद्ध आहे. एक बंटी यष्टांच्या समोर गोलंदाजी करतोय, यष्टांच्या मागे तिकडे थांबलाय, आणि एक सूरज गोलंदाजी करतोय तर एक सूरज फलंदाजी सुद्धा करतोय. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा घेतली जाते. शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, वा काय गोलंदाजी. आपल्या टीम मध्ये आलेला आयकॉन खेळाडू आणि त्या आयकॉन खेळाडूने जी ऊर्जा निर्माण केली आहे, सगळ्यांना वाटलं असेल अगदी पवन रात्री खेळला त्यानंतर आता सकाळच्या सत्रामध्ये खेळण्यासाठी आला, किंवा सूरज असेल, बराचसा गॅप पडलाय, पण आयकॉन खेळाडूंची हीच तर ओळख आहे. त्यांनी घेतलेली मेहनत म्हणून एवढा लांब लांबचा प्रवास करून इथपर्यंत आयकॉन खेळाडू आले आणि दर्जेदार खेळ करतायत. त्याच्या मागचं कारण आहे त्यांची मेहनत, आणि आज ती मेहनत तुम्ही आम्ही सगळे पाहतोय. 2 सूरज पाटील एकमेकांच्या विरोधामध्ये, फटका फसलाय आणि एका सूरज पाटीलनं दुसऱ्या सूरजला आउट केलंय. बंटी पाटील यांच्या नावावरती विकेट येत असताना पाहायला मिळते. आयकॉन सूरज बाद. या विकेट बद्दल मी थोडीशी चर्चा करेन. अगदीच आपण जर पाहिलं ना तर पहिली मॅच झाली होती, बंटी पाटील यांना आम्ही भेटलो आणि त्यानंतर थोडीशी चर्चा झाली होती की पुढच्या मॅच मध्ये यदा कदाचित सूरज पाटील तुझ्या समोर खेळण्यासाठी येतोय की काय. पण बंटी पाटीलनं खूप छान सांगितलं होतं की ज्या वेळेला सूरज पाटील एक आयकॉन खेळाडू, जो दर्जेदार खेळाडू जेव्हा माझ्या समोर खेळेल ना तेव्हा मला गोलंदाजी करायला भरपूर आवडेल, पण मी जी गोलंदाजी करेल त्याने मला एक सांगितलं सुद्धा की जर सूरज पाटील कव्हर, पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर या दिशेला फटके चांगले खेळू शकतो ना, तर 100% मी सांगतो की मी त्याच दिशेला त्याची विकेट घेणार. आणि मानलं भावा, तुला जे बोललं ते करून दाखवलं. सूरजला तिकडे फसवलंय, याला तर म्हणतात प्लॅनिंग, याला तर म्हणतात एखाद्या फलंदाजाला रीड करणं. ते केलं होतं आणि तिकडे फसवलं सुद्धा. हा ट्रॅप होता, माइंडमध्ये माइंड सेट केलं होतं, ते मैदानावरती करून दाखवलं. हीच तर एक ओळख आहे ग्रामीण खेळाडूंची. समोरचा बॉल, मोठा फटका, पुन्हा फटका फसलाय, सिद्धूची विकेट धोक्यात आणि मिळाली आहे बंटी पाटीलला अजून एक सफलता. महत्वपूर्ण खेळाडू सिद्धू मोरे
जाईल. आणि बघा निलेश मस्करनं झेल पकडलाय. याच्या आधी एका गावाचं क्रिकेट, याच्या आधी 2 गावांचं क्रिकेट नेहमीच निलेश मस्कर आणि सिद्धूंनी सोबत खेळलं. आणि तिथे मात्र आपण पाहतोय एवन पवन काय ऊर्जा निर्माण केली पहिल्या ओव्हरमध्ये. लाजबाब, अप्रतिम आणि अद्भुत अविश्वसनीय सुरुवात, स्वप्नवत सुरुवात नेहमी मिळवली. आणि आजही मात्र आपण पाहतोय हे स्मित हास्य, इस्माईल, हा आनंद आहे या मैत्री चषकाचा, हा आनंद आहे या संबे क्रीडांगणावरती त्याचा खेळत असतानाचा. या सगळ्या गोड आठवणी साठवल्या जातील रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं मंथन मुंडे तर सगळं आपण जर पाहिलं तर शक्य आहे असं म्हणावं लागेल. कारण की प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा रील म्हणजे कोणत्या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर ते घरी पोहोचेपर्यंत रील अपलोड होते. मैदानावरती कोणता फलंदाज खेळतोय तो मैदानाच्या बाहेर आउट होईपर्यंत त्याची रील अपलोड होते. कोणता गोलंदाज गोलंदाजी करतोय, तो 6 बॉल फेकतोय, तो फेकल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला येईल त्याच्या आधी रील अपलोड होते. याच्या मागची मेहनत त्याची सुद्धा भरपूर आहे. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर वांदोली गावातून येत असताना मी म्हणेन आकाश कडव यांचं कौतुक करावं लागेल. एक एक हिरा हा प्रत्येक आपल्या गावातील एका आळीतून मात्र त्याने निवडून आणलाय आणि तो स्वतःची चमक धमक दाखवते. आतापर्यंत बघा, जाऊया पहिल्या मैदानाकडे. एक धाव तरी धावली जाते, दुसऱ्या धावेचे प्रयत्न 2 धावा मिळाल्या. 2च्या साह्यानं धावसंख्या 9 वरती पोहोचली आहे. चर्चा करत होतो आपण रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅन बद्दल किंवा आकाश कडव यांच्याबद्दल की एक एक मुलगा जो आहे तो अगदीच आपण जर पाहिलं तर एवढा मेहनती जिद्दी असावा. आणि होय, हे कॅमेरामॅन तुम्ही बघा, एकही कॅमेरामॅन बाहेरचा नाहीये किंवा कुठल्या वेगळ्या तालुक्यातला नाहीये. आपल्याच गावातील आपल्याच युवा मुलांना एक कोणतं तरी प्राधान्य मिळावं म्हणून रोहा स्पोर्ट्सने नेहमी मेहनत घेतली. आणि बघा हे सगळे गावातील कॅमेरामॅन आणि भरपूर छोटे छोटे आहेत, काही 14, 15, काही तर 12 वर्षाचे सुद्धा आहेत. मला वाटतं 18 वर्षाचा एकही कॅमेरामॅन नाहीये. पण काय काम केलं जातंय. अगदी बॉलवरचा ओमिगाचा स्टिकर, सिक्सर सुप्रीमोचं स्टिकर, प्रत्येक खेळाडू त्याचे हावभाव सगळे दाखवले जात आहेत. हे फक्त तुम्हाला रोहा स्पोर्ट्सवरती मिळेल. बेस्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेसाठी आज सतीश दादा आलाय, त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर आज बातच काय अलग आहे. चांगलं कामकाज रोहा स्पोर्ट्स. समोरचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग ऑफच्या दिशेला फटका सजवलाय. एक धाव अजून एकदा मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या वाढतीये. धावा पुढे चालल्यात, संघाचा धावफलक पुढे सरसवत असताना हळूहळू 11 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळालंय. सगळ्यांची नावं घेतली रोहा स्पोर्ट्स मध्ये, पण आज आमचा दक्ष दादा राहिला. नेहमी ऑनलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असतो, पण आज त्याची भूमिका दुसऱ्यांनी बजावली आहे. सर 3 बॉलचा खेळ संपलाय. येस, निश्चितपणे 3 बॉलचा खेळ संपलाय. संदीप भट्टे सर आणि संदीप माने सर पाहायला मिळतात. धावसंख्या 11. तिसरी ओव्हर आहे जिकडे चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळेल. फटका फसला विघ्नेश तिटेचा. फिल्डर बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एका विकेटचा बदल. काय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की आता विघ्नेश तिडेला कळून चुकलं होतं. आता काही करायचं तर मोठ्या फटक्यांनीच करावं लागेल, तरच चॅलेंज कंप्लीट होईल. पण मात्र चॅलेंज फसले. हे भोंगे बघा, महादेवाडीची यात्रा झाली, भोंगे साठवून ठेवलेत मलकनवाडीचे. सगळ्यात मात्र आपण जर पाहिलं तर समर्थकांनी त्यांना स्क्रीनवरती दाखवले जात आहे. विकेट आल्यानंतर, डॉट बॉल आल्यानंतर ते भोंगे वाजतात. म्हणजे यात्रा झाल्यानंतर आता मैत्री चषकाची यात्रा, इकडे मात्र तो आनंद तिकडे व्यक्त करत असताना पाहायला मिळालेत. हे महत्त्वाचं आहे. आपल्या रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून आपण नेहमीच म्हणतो महादेवाडीची यात्रा, आणि ती पार पडली. आणि त्याच्यानंतर हा क्रिकेटचा सोहळा आणि मलकनवाडीचा संघ मैदानावरती. औदेवी रोड बुद्रुक हे 2 गाव एकत्र आलेत आणि काय पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये पवन केने सामावून गेलेत. बघा, पवन केने मैदानावरती खेळतात, पण फिल्डिंग साठी जिकडे जातील तिकडे समर्थक त्यांची सेल्फी घेण्यासाठी जात आहेत. पुढचा बॉल विजय नागवेकर, फुलटॉस बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न नाहीयेत, एकच धाव मिळाली आहे. आता असं चित्र दिसतंय की 12 मधून 5 मायनस होणार आहेत की काय, कारण की 5च धावा आल्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आणि इथून पुढे एका बॉल मध्ये बनवायच्या तर तब्बल 9 धावा. म्हणजे ISPL चा जर लांब पल्ल्याचा षटकार जर असता तर आपण म्हटलो असतो, पण आता नाही.
मग आता कधी म्हणतील, जर एखादा नो बॉल आला त्याच्यावरती मोठा फटका आला, एखादा वाईड आला, जर पाठी चौकार आला, आता अपेक्षा वाढल्या जातील. पण त्या अपेक्षांचं ओझं जे काही आहे ना, संजय सातमकर आणि जय ह्याच्या खांद्यावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल विजय नागवेकर, समोरचा चेंडू शरीरावरती आदळलेला पाहायला मिळते. लेग बी फोर, LBW स्वरूपामध्ये विकेट येते आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये विजय नागवेकरचा करिश्मा, फलंदाज बाद. संख्या होती 12, त्यातून 5 मायनस झाल्या म्हणजे 7. आता स्कोर कार्ड वरती जे थोडे झोपत प्रेक्षक असतील, ते लाईव्ह बघत असतील, ते म्हणत असतील हा स्कोर कार्ड चुकून कबड्डीचा आहे का, हा चुकून स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे का किंवा हॉकीचा आहे का. कारण की 7-5 म्हणजे असं थोडं जवळचं समीकरण फक्त कबड्डी किंवा अशा विविध खेळामध्ये बघायला मिळतं. क्रिकेट म्हटल्यानंतर 3 ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हरमध्ये एवढ्याशा धावा म्हणजे या मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती टाकलेलं पाहायला मिळतंय. मागच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग किती होता, तर फक्त 15. या मॅचमध्ये 15हून अधिक कमी पाहायला मिळत आहे का. कारण की मी म्हटलंय विक्रम होणार, पण या स्पर्धेमध्ये तेच विक्रम मोडीस येणार. कारण की 5 रात्रीचा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आणि तो महासंग्राम रंगत असताना तुम्ही पाहताय सगळ्यांचं लाडकं नेतृत्व प्रमोद शेठ मस्कर साहेब. उद्घाटन सोहळ्याचा नारळ फुटल्यापासून अगदी शेवटचा बॉलपर्यंत इकडे थांबणार आणि ते इकडे उपस्थित आहेत. जवळून क्रिकेटचा खेळ पाहतात. सगळ्या प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आनंद मात्र जो काही गगनाला भिडलाय त्या आनंदामध्ये ते सुद्धा सामील झालेले पाहायला मिळतात. पवन केनेची फॅन फॉलोइंग आपण पाहतोय. अरे मित्रांनो, त्याला फिल्डिंग तरी करू द्या. हे प्रेक्षक वर्ग का थांबलेत माहितीये, त्यांना माहितीये रात्री खूप गर्दी होती, सेल्फी फोटो काढायला मिळाले नाही. आपण जर थोडे डोळे उघडे ठेवले आणि मॅच बघण्यासाठी थांबलो तर पवन नक्की भेटेल. आणि होय, त्यांना आरामात फोटो काढण्याची संधी मिळते. जिथे फिल्डिंगला जातील तिकडे जा, बॉल पडल्यानंतर तुम्ही नंतर फोटो घ्या, पण एकदा त्याला मैदानावरती खेळू द्या. शेवटची ओव्हर वैभव बॉलिंगसाठी. मागच्या मॅच मध्ये काय अष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या वैभव यांनी, तो सेलिब्रेशन आठवावा लागेल आणि पुन्हा गोलंदाजी करावी लागेल. वैभव गोलंदाजीला येत आहेत. शेवटचं षटक, 7च धावा बनल्यात. मोठा फटका, धावा बनतील, टार्गेट सेट होईल हे सांगणारा षटकार. या 100 रुपयाचं बक्षीस आहे तुम्हाला. या खेळाडू मला वाटतं ते काय एका हातामध्ये कॅच पकडली आहे. हे सेलिब्रेशन बघा, हे सेलिब्रेशन कशाचं आहे या प्रेक्षकांचं, हे आनंद, हे स्मित हास्य आणि त्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान सुद्धा होणार आहे. हे फक्त कमी स्पर्धांमध्ये होतं आणि प्रमोद शेट आहेत तर सगळं शक्य आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या कॅच साठी. एका हातामध्ये जेल पकडलाय बघा. धाव संख्या 13 धावा आणि त्याच्यावरती पुन्हा षटकार आलाय. टार्गेट सेट होणार या मॅच मध्ये. दुसऱ्या डावाला पुन्हा मजा येणार. हे चित्र षटकार मस्कर होते तिकडे कॅच पकडण्यासाठी. अप्रतिम 2 वेळा कॅच पकडल्यात आणि याच्यामुळे आपण जर पाहिलं तर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांची ऊर्जा वाढवेल आणि हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या आयोजकांची मेहनती वाचवेल असं म्हणूया आपण. चेंडू लगेच उपलब्ध होत आहेत आणि आज कॅचला 100 आहेत, उद्या 200. नरेश मस्कर, उद्या संधी पुन्हा अजून आहे आणि तिसऱ्या दिवशी 300, चौथ्या रात्री पुन्हा तिकडे 400 आणि 5व्या 500. म्हणजे आम्हाला पण जायला लागेल वाटतं कॅच पकडायला. येस सर, बॉल द्या, बॉल मैदानावरती बघा. 100 रुपये. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. प्रेक्षक आहेत, जेवढे आहेत तेवढे बास आहेत. रोयाचं प्रेक्षक तसंच आहे. क्रिकेटवरती भरपूर आपण जर पाहिलं तर प्रेम करतात. आता मात्र 19 धावा धावफलकावरती बनल्यात. मागच्या मॅच मध्ये संकटमोचक म्हणून विघ्नेश थिटे आले होते. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जय धावून आलेत. धाव घेण्याचा मानस नाहीये. एकच
धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर 19 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. वैभव बॉलिंग मार्क वरती सज्ज जयसाठी. पुन्हा फुल टॉस, त्याच्यावरती मोठा फटका. नरेश मस्कर यांनी झेल सोडलाय. मध्ये आता रंग भरलेत असंच म्हणूया. असं वाटलं होतं पहिल्या 3 ओव्हर मध्ये, म्हणजे पहिल्या 18 बॉलला फक्त 7च रन, म्हणजे आता चित्र असं होतं की 15 तरी बनतील की नाही, 20 तरी बनतील की नाही. पण जय आला. जयला माहिती आहे या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा आहे तर धावा बनवाव्या लागतील, आणि जय मैदानावरती संकटमोचक बनून धावून आलाय. मी म्हणेन या आलेल्या 18 किंवा पुढच्या 2 बॉलवरती येणाऱ्या धावा या शेवटपर्यंत राहतील, कारण की गोलंदाजी करण्याचा दर्जा हा मात्र भरपूर सारा उंचावलेला आहे विराट 11 नवखार आणि धाटवकडे. शॉर्ट बॉल, त्याच्यावरती पूल. नरेश मस्करने पकडला पुन्हा कॅच. आजच्या रात्रीमध्ये ₹100 कॅश प्राइज पुन्हा मिळेल. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेला मिड विकेटच्या दिशेने वाटचाल करते पवन केने. बॉलच्या खाली एकदम मिळेल. काय फेक केलंय पवनने, वाह. डिरेक्ट स्ट्राईक एंड वरती फेक केला जातोय. ही ओळख आहे एका मोठ्या खेळाडूची, ही ओळख आहे आयकॉन खेळाडू. सुद्धा बघायला मजा येईल. 33 धावांचं टार्गेट आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर सेवा शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण आपण जर पाहिलं तर विकासासाठी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, महिला, युवक आणि वंचित घटकांना सक्षम करून स्वावलंबी समाज घडवण्याचा ध्यास ज्यांचा आहे, महाराष्ट्राचा विकास साधत समृद्ध आणि त्याच वेळेला सशक्त आणि संस्कृती समृद्ध राज्य निर्माण करण्याचा जो संकल्प आहे तो सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय प्रमोद अनंत मस्कर साहेब सामाजिक प्रतिष्ठान, सेवा शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि संस्कृती या सगळ्याचा मिलाप आपण साहेबांच्या माध्यमातून पाहतोय. 24 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. असंच घडलं होतं मागच्या मॅच मध्ये, धावा येत नव्हत्या आणि त्या धावा विघ्नेश चिटीनं बनवल्या. 2 बॉलला 2 षटकार मारले, मॅच बनवली आणि तदनंतर सामना रंगला होता. आणि आता जय धावून आलेत आणि हाच तो संघ आहे ज्यांनी 40 धावा 5 ओव्हर मध्ये डिफेंड केल्या. आता त्यांना तर 4 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त 33 धावा थांबवायच्या, थांबवू शकतात. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये ही मॅच फिरणार पुन्हा, मग ती बॅटिंगकडे तरी जाणार नाहीतर बॉलिंगकडे तरी जाणार. पण पवन मैदानावरती उभा राहिला तर 2 ओव्हर मध्ये पण संपणार, एवढी ताकद आहे त्या खेळाडूकडे. नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्यानं खेळलं आणि आजही तो खेळ अपेक्षित आहे.
24 बॉल 33 धावांची गरज. पुढच्या मॅच मध्ये समजा जिंकत आजच्या रात्रीचा हिरो म्हणून आपण एक किताबही देणार आहोत. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्या खेळाडूने. तो कोण खेळाडू कोण असेल याची सुद्धा चर्चा होईल. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. स्ट्राईकला बंटी पाटील, गोलंदाजी करत असताना अभिषेक सातमकर पाहायला मिळेल. 9 सेकंडला पवन केने. मॅच ऑन. 24 बॉल 33 ची गरज. पहिला बॉल. पहिला चेंडू आडवा बॅटनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता बंटीला. इरादे स्पष्ट होते की पहिल्याच बॉल पासून अटॅक करायचा आणि ती एक रील व्हायरल झाली ना, आपल्याला फक्त मारामारीच पटतं. त्याच इराद्यानं बंटी मैदानावरती गेलाय. तो सिंगल डबल वरती विश्वास दाखवत नाहीये. पहिल्याच बॉल वरती त्यानं षटकर मागच्या मॅच मध्ये खेचला. आता त्यानं डॉट बॉल खेळलाय कारण की अभिषेक गोलंदाज तेवढ्या दर्जाचा आहे. समोरचा बॉल फटका समोरच्या दिशेनं चांगला खेळलेला पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल मार्गस्थ होते. विघ्नेश तिथे वेगाने येत असताना पाहायला मिळेल. एक धाव तर तिथे मिळते. सुरुवात झाली आहे 33 धावांचा पाठलागाला. 33 धावांचा पाठलाग करायचा. मोठा आव्हान, कडवं आव्हान आहे. ही मॅच सुद्धा शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार. त्याच्यासाठी मैदानावरती गोलंदाजी चांगली करावी लागेल. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. 38च्या बाहेर 2 खेळाडू, एक मिड विकेटर, एक लॉंग ऑफ पवनसाठी उभं केलंय अभिषेक सातमकरनं. हा पुढचा बॉल. ओ काय फटका खेळलाय. लाजबाब. डीप पॉइंट, डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे. A1 पवनच्या बॅटमधून चौका. भरपूर सारा कमी प्रमाणामध्ये आलाय, पण जेवढा वेळ आलाय सगळ्यांची मनं जिंकताना पाहायला मिळालं. आणि आज मैत्री चषकामध्ये तर चर्चा फक्त उद्या पवन केने या नावाची होणार. पवन आला, पवन खेळला, पवनने सगळ्यांची घेतलीत मनं जिंकून या मॅच मध्ये, या प्रत्येक स्पर्धेमध्ये. यावेळीचा बॉल आडवा बॅटनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं की अशा दर्जाचा फटका खेळायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क तर राहिलाच नाहीये. 5 धावा धाव फळकावरती आल्यात. एक चौकार आल्यानंतर अभिषेक सातमकर म्हणतोय मीही कमी नाहीये, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे नजाकत आहे, माझ्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. आणि होय, त्याच दर्जाची गोलंदाजी करत असताना त्यानं लगेच डॉट बॉल टाकलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या पॉवर प्लेच्या षटकातील. पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट. अल्टी पलटी पवन केनेच्या बॅट मधून बॉल. बॉल पवन हुक डॉट खेळला होता त्यावेळेला पवननं स्विच हिटचे बॅट फिरवली, प्रयत्न केले आणि त्याच्या दुसऱ्याच बॉलवरती रिव्हर्सचा षटकार मारलाय. चेतावणी दिली होती, समोर सिग्नल दिला होता, पण तो बघितला नसावा अभिषेकनं, किंबहुना त्याला वाटलं असेल की नाही या वेळेला बॉल वेगळा टाकू, पण नाही, बॉल तसा झाला, रिव्हर्स खेळला पवनने. ही ओळख आहे. यावेळेची बॅटची कडा इकडे मात्र घेतली होती. कॅच सुटली आहे की ही मॅच, हाही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. एक चौकार आला, एक षटकार आला, धावगतीला आकारच आणलाय आणि तब्बल 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जमा केल्या. ही बघा, बॅटची बाहेरची कडा एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, किंबहुना मला वाटतं आता एसटी रक्षकाला सुद्धा कॉन्फिडन्स होता की पवन डॉट खेळणार नाही, अशा भूमिकेमध्ये उभे होते. एकदम एनर्जी नव्हती, एकदम लेझी पाहायला मिळालं आणि त्याच कारणानं झेल मात्र सुटलाय. झेल धरतीला दान, पवन केनेला मिळालं जीवनदान. त्या जीवनदानाचं सोनं तो करेल नक्की, कारण की नेहमीच तो सगळ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळालाय. आणि बघा, ज्या सूरज पाटीलनं पहिली फलंदाजी केली, समोर सूरज पाटील होतं, त्यानं गोलंदाजी केली आणि सूरजनी बाद केलं होतं दुसऱ्या सूरजला. आता पुन्हा सूरज पाटीलच्या विरोधामध्ये. पण आता सूरज पाटील म्हटल्यानंतर सगळे रोह्याचे प्रेक्षक म्हणत असतील तू चुकीचं बोलतोस. नाही, बंटी पाटील मैदानावरती खेळतोय आणि बंटी पाटीलच्या विरोधामध्ये आता सूरज. या 2 पाटलांचा बॉलबाला बॅटिंगचा होईल की बॉलिंगचा होईल. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आणि विघ्नेश शिटे बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळते. तू मला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतोस तर मी सुद्धा पाठवू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण. जशाच तसं प्रत्युत्तर बंटी बाद.
आयकॉन खेळाडू टीममध्ये आल्यानंतर आयकॉन खेळाडूंवरती जास्तीच्या जबाबदाऱ्या वाढतात, किंबहुना आयकॉन खेळाडूंवरती टीका केल्या जातात, आयकॉन खेळाडूंवरती जास्तीचं लक्ष केंद्रित केलं जातं. आणि या ग्रामीण क्रिकेटमधून जर एक खेळाडू आयकॉन आहे ना, तर त्यांच्याकडून भरपूर शिकायलाही मिळतं. बघा ना, म्हणजे जर आपण खेळतोय, पवन किन एक आयकॉन खेळाडू आहे, तो लयमध्ये आलाय, त्याच्या बॅटमधून षटकार चौकारही आलाय, तर आपण दुसऱ्या बाजूने मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे का, हाही एक प्रश्नचिन्ह आहे. जर आयकॉन खेळाडू खेळत आहे, ज्या वेळेला आयकॉन बाद होईल त्यावेळेला ग्रामीणच्या खेळाडूंच्या जबाबदाऱ्या वाढतील, त्यावेळेला मोठे फटके खेळण्याचे तुम्ही प्रयत्न करताय, ठीक आहे. पण तुम्ही आयकॉन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला असताना तुम्ही मोठे फटके खेळताय, मग अशा पद्धतीने अंगलटी येणारच ना. बंटी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. ओमकार घाग असोसिएशनच्या टीमला पुढे घेऊन गेलेत. आता गावच्या संघावरती जबाबदारी आली आहे. गावच्या संघाच्या अपेक्षा वाढल्यात. असोसिएशनच्या अपेक्षांची पूर्तता या खेळाडूने केली, पण आता आयकॉन खेळाडू समोर फलंदाजी करायची आहे. सूरज पाटील बॅटिंग भले झाली नाही, पण गोलंदाजी होणार याची चेतावणी दिली पहिल्याच बॉलला विकेट घेऊन. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फटका चांगला खेळलाय, बॉल तर फेकला जाईल. एक धाव आरामामध्ये मिळतीये. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 12 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. मॅच शेवटपर्यंत जाणार. आता सगळ्यांच्या लक्षात ना, विराट 11 आपण जर पाहिलं तर नवखार धाटाव या संघाचं लक्ष फक्त आणि फक्त पवनच्या विकेटवरती असेल. त्यांना माहिती आहे जर पवनची विकेट घेतली तर आता प्रेशर क्रिएट होईल, कारण की बंटी स्वास्थ्यात मिळालाय. ओमकार तर खेळतोय, पण मानसिकता बदलेल जर एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर. पण या स्पर्धेमध्ये पवनचं सुद्धा वैशिष्ट्य राहिलंय. या स्पर्धेत सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार सुद्धा आज पवनने खेळला. या स्पर्धेतील पहिला रिव्हर्सचा लांब षटकार सुद्धा पवननेच खेळलाय. यावेळेला लेग ब्रेक, हात भरवून बॅट पासून लांब नेलं जाते. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सर्वात कमी वेळात, ही ओळखच आहे पवनची, सर्वात कमी वेळामध्ये तो जास्तीचे चेंडू टाकतो किंवा ओव्हर कंप्लीट करतो. एक्स्ट्रा बॉल तर खर्च करत नाही, आणि ते आज सुद्धा त्यांनी दाखवलं. समोरचा बॉल, मोठा फटका, फटका तर फसलाय, फिल्डर नाहीयेत तिकडे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे आलाय पवनचा चौकार. पवनची बॅटिंग, पवनचा दर्जा तुम्ही मैदानावरती पाहताय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता विघ्नेश, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतला सूरजने आणि तो निर्णय अंगलटी आला असावा. तिथेच मात्र पवनने लॉंग ऑफला फटका खेळलाय. धावसंख्या वाढतीये, 16 धावा. बॉलची बागडी केली जाते, त्याची पूर्तता आपण करूया मैदानावरती. 16 धावा धावफलकावरती. धावा येतात, धावा बनतायत, 33चा पाठलाग करायचा आहे. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे धावा यायला हव्या, म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत जात असताना जास्तीचा दबाव राहणार नाही. पण शेवटच्या ओव्हरमध्ये वैभव यांच्या अगेन्स्ट आलेल्या त्या धावा या मॅच मध्ये अगदी त्रासदायक राहतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. किंबहुना जर पवन मैदानावरती राहिला तर कोणतेही टेन्शन राहणार नाहीये. तो वेगळ्याच रंगात खेळतोय, तो वेगळ्याच रंगात खेळतोय. आज तो आला रोह्यामध्ये, त्यानं सराव केला या टीम सोबत आणि तो मैदानावरती आलाय, म्हणजे एकजूट बनली आहे. आणि आपण जर पाहिलं तर एकजुटीची ताकद मैदानावरती भरपूर सारी चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. पुढचा बॉल सूरज पाटील पवन किनेसाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता, पहिलंच मन बनवलं होतं, पण सूरजने ते रीड केलं, हे महत्वाचं आहे. बघा यावेळेला जर मगाशी अभिषेक यांनी जर अशा पद्धतीने रीड केलं असतं तर चित्र वेगळं असं. कमी गतीने टाकला आणि तो सरळ समोर यॉर्कर टाकलाय, फसवलं जात आहे. धावसंख्या थांबवली जाते. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. आणि आता नाईट कडून आपण डे कडे चाललोय. पुन्हा रिव्हर्सचे प्रयत्न, वारंवार तेच प्रयत्न केले जात आहेत. लगातारचा दुसरा डॉट बॉल मैदानावरती आलाय आणि मॅच आता चॅलेंजिंग ओव्हर कडे निघालीये. रंगतता, रोमहर्षकता या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला, 16 तर बनल्यात, अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 17 बनवायचे आहेत. आणि आता या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जर तुम्ही 14 बनवल्या नाहीत तर बॉलिंग करणाऱ्या टीमला समोरच्या दुसऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक मोठी लढत देण्यासाठी 5 धावा मिळतील. आणि जर 14 बनल्या तर 5 धावा मिळतील, म्हणजे ही मॅच इकडे संपून जाईल. या ओव्हरवरती सगळं चित्र आहे. या ओव्हरवरती सगळा सामना थांबला. येस सर, पाणी हवाय, पाण्याची पूर्तता करा. चला पाणी पाठवा मैदानावरती. पाणी पाणी मैदानावरती पाठवूया.
अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर 6 वाजण्यासाठी फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. यानंतर आपल्याला एक क्वालिफायचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. यदा कदाचित जर वेळ खर्च झाला तर मला वाटतं तो सामना डे मध्ये होईल. नाईट क्रिकेटचा अनुभव आपण पाहतोय अगदी. आणि संभ्याच्या मैदानाला नाईटची सवय आहे आणि नाईट जर झाली तर ती सकाळपर्यंत होते. आपल्या असोसिएशनच्या मॅचेस सुद्धा सकाळी 6 पर्यंत चालायच्या ना. येस, मैत्री चषक आहे. मैत्री चषक सुद्धा आता सकाळी म्हणजे रात्री चालू होणार, सकाळपर्यंत आपण इकडे थांबणार. पण सकाळपर्यंत असताना सुद्धा प्रेक्षक वर्ग भरपूर आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ते थांबलेत, ते पवनची बॅटिंग बघतायत. पवन खेळतोय, सूरजची ओव्हर मात्र संपली आहे. हे मैत्रित्वाचं नातं आहे. आपण जर पाहिलं तर पवन आणि सूरज मधल्या पवनची आणि विवेक शेलारची रील बहुचर्चित आहे. ज्यावेळेला पवनने सांगितलं होतं की विवेक शेलारला मी चौकार मारला, त्यावेळेला विवेक म्हटलं होतं की षटकार मारून दाखव. मैत्री क्रिकेटची एकजूट मैत्री म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रणित दाखल झालेले पाहायला मिळतात. प्रणित दाखल झालेत, मॅच शेवटकडे निघाल्यात. अद्याप त्या मोठ्या बॅनर पर्यंत एकही षटकार गेला नाहीये. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि फटका फसलाय. बॉल हवेत, विकेट धोक्यात. प्रणित बॉलच्या खाली, कोणतीही चूक करणार नाहीये. आलीये चॅलेंजिंग ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज ओमकार बाद. आता अटॅकच करायचा होता. सिंगल डबलने तर 14 धावा बनणार नाही, 14 बनतील, पण एकाच दुसरा मोठा फटका त्यात अपेक्षित होता आणि सुरुवातीला मात्र मोठा फटका आलाय. आपण नेहमी म्हणतो ना की MIDC मध्ये जॉबला गेल्यानंतर 7 ते 7 जॉब करायला सांगितलं, 7 ते 7 जर काम करायला सांगितलं तर आपण आळस निर्माण होतो, कंटाळा येतो, कधी कधी सुट्टी जास्तीच्या मारतो. पण बघा, मैत्री चषकामध्ये रोज 7 ते 7 ला येण्यासाठी इकडे सगळे आतुरलेले असणार. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे प्रमोद शेटमस्कर साहेब, आणि ते सुद्धा 7 ते 7 ला थांबलेत. संध्याकाळी 7 ला इकडे आलेत. आता सकाळी 7 ला जाणार, 7 ला जाणार की 8 वाजता, कारण की अजून मॅच तर संपलीच नाहीये, क्वालिफायची मॅच बाकी आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. असे व्यक्ती भरपूर कमी आहेत. मोठा फटका सचिन यांच्या माध्यमातून खेळलेला पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्गस्थ झालाय. सिंगल मिळतीये. अजून एक धाव फळकावरती येत असताना पाहायला मिळेल. 17 धावा तर बनल्यात, 16 धावा बनवायच्या. 10 चेंडू, 16 धावांची गैराज. पवन केने स्ट्राईकला आलाय. आता पवन पहिल्या 4 बॉल मध्ये 13 धावा पवनला बनवाव्या लागतील तर आणि तरच ही मॅच इथे संपेल. अथवा जर या 13 बनल्या नाही तर समोरच्या टीमला 5 धावा प्लस केल्या जातील आणि मग जेवढ्या धावा शेवटला राहतील त्याच्यामध्ये 5 प्लस, आणि मग मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटरवरती दबाव वाढेल आणि मग यदा कदाचित त्या महत्वाच्या क्षणी विकेट आली तर हेही अंदाज लावले जातील ना. आणि सगळे मलकणवाडीचे किंवा रोड बुद्रुकचे समर्थक म्हणत असतील की आता विकेट यायला नको, आता धावा यायला हव्या, किंवा चॅलेंज कंप्लीट नाही झालं तरी चालेल पण शेवटला 2-4 धावा तरी राहाव्या, म्हणजे जेणेकरून 5 वाढल्या तरी 6 बॉल 8 वर 6 बॉल 7 किंवा 10 एवढी मॅच आली तरी बनेल. रंगतोय सामना, रंगतोय. पुढचा बॉल, यावेळेला बाहेरचा बॉल कोणते इशारे नाहीयेत पंचांचे. टप्पा पडल्यानंतर इट्स अ सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली का? हो, टप्पा पडला, बॉल खाली बसलाय. सिक्सर सुप्रीमोचा बॉल अगदी पाण्याखालून पाणबुडी अलगद निघून जावी तशा पद्धतीनं पवनच्या बॅट खालून निघून गेलाय. डॉट बॉल. 9 चेंडू, 16 धावांची गरज, 3 मध्ये बनवायचे 13. चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी पवनला आणि टीमला जिंकण्यासाठी 16. बाहेरचा बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळालाय. लगेचच यष्टीरक्षकांनी कळवलंय रिव्ह्यूची मागणी. एक रिव्ह्यू प्रत्येकाला आहे, व्हाईट साठी, बिमर साठी, आणि तो रिव्ह्यू इकडे वापरला जातोय. बघा ना, कॅमेरा अँगल अगदी परफेक्ट, त्याच्यामुळेच आपण व्हाईटचा रिव्ह्यू देऊ शकतो. आणि ते रिव्ह्यू आता आपण पाहतोय गणेश बाविस्कर सर या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना पाहायला मिळतील. रात्रीकडून आपण आता दिवसाकडे चाललोय. हा व्हाईट बॉल आहे का? फेअर बॉल जर असेल तर मात्र बॅटरवरती दबाव वाढणार, यात ते मात्र शंका नाहीये. पण
हा बॉल जर वाईड असेल तर थोडा फलंदाजांना दिलासा मिळेल. ऑनफिल्ड अंपायरचा इशारा तर होता वाईडच आहे, पण आता इकडे तिसरे पंच काय कळवतील. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल ऑन द लाईन. इथे मात्र आपण पाहतोय स्क्रीन वरती दाखवलं जात आहे डॉट बॉल आलाय, म्हणजे आता चॅलेंज तर कंप्लीट होणार नाही. आता या 2 बॉल मध्ये एक तरी मोठा फटका यायला हवा, किंवा या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करणारा संघ पूर्णपणे शिरकाव करणार आहे. षटकार मारले तरी 6 बॉल 5 येणार. येस, 2 बॉल वरती 2 षटकार आले तरी सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 धावांवरती मॅच येईल. 1 धाव राहील आणि मग 5 धावा मोफतच्या मिळतील. आणि आता जर षटकार आला तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला भरपूर सारा धावा राहतील. 8 बॉल 16 धावांची गरज. पवन केनेनं मोठा फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गोळीच्या वेगाने निघून चाललाय, मोठा फटका, चौकार. केने बॅटिंग करतोय मैदानावरती, त्याचं गीत आपण पाहतोय. पण आता या बॉल वरती धावा यायला हव्या श्रीनंद. 7 बॉल मध्ये 12 आहेत. जर इथे धावच आली नाही, 5 वाढतील, 17चं टार्गेट होईल एका ओव्हरमध्ये, म्हणजे बॅटर वरती प्रेशर वाढेल. या बॉल वरती पवनला धावा जमा कराव्याच लागणार आहेत. मग त्या चौकार, षटकार, सिंगल, डबल धावा यायला हव्या. पवन केने काय खेळलेत आज, पैसा वसूल असंच म्हणावं लागेल. 11 बॉल मध्ये 18 धावांचा वादळी खेळ. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेला सर्वाधिक कमी धावा खर्च केल्यात आणि मैदानावरती अजून उभे आहेत. ओ हो, काय बॉल फेकलाय, डॉट बॉल. पवन केनेला थांबवलंय आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 17 धावांचं आव्हान बनलंय या मॅच मध्ये. फक्त 5च धावांचं षटक टाकलं, त्याच्यामध्ये एका चौकाराचा समावेश झालेला पाहायला मिळालाय. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज. कोणते गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतील, कोणावरती विश्वास दाखवला जाईल. आणि आता पवन नॉन स्ट्राईक एंडला आहेत, सचिन आपण जर पाहिलं तर स्ट्राईक वरती आहेत. पण ज्या ज्या वेळेला मलखंडवाडीचा संघ अडचणीमध्ये सापडला त्या वेळेला या पट्ट्यांना सुद्धा बाहेर काढलंय. आठवाव्या लागतील सगळ्या खेळी, आठवावं लागेल गावचं क्रिकेट, आणि ते सगळं आठवून या मॅच वरती ताकद लावून या सामन्याला मात्र इकडून जिंकून द्यावा लागणार आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 धावा. सचिन माळी की पवन की गोलंदाज कोण येतील. आता विघ्नेश असतील की भावेश असतील, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. लास्ट मोमेंटला विघ्नेशच आलेत. विघ्नेश मागच्या मॅचचे हिरो राहिले होते. या मॅच मध्ये कशा दर्जाचं कामकाज करतील हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 6 बॉल 17 धावा, 17 धावा 6 बॉल मध्ये बनवायचे. सकाळचं सत्र रंगतदार सामना. काही मात्र आपण जर पाहिलं तर मला वाटतं आता थोड्या वेळानंतर नाईट शिफ्ट वरून सुटलेले फर्स्ट शिफ्टला काही जाणारे ते थोडे इकडे मॅच बघून जातील वाटतं. नाईट वरून आल्यानंतर मात्र ते क्वालिफायची मॅच बघूनच घरी जातील असं सुद्धा वाटतंय. कारण की हळूहळू मात्र आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण आलोय. 6 चेंडू 17 धावांची गरज. रोमहर्षकतेचा सामना. 6 बॉल 17 धावा. सचिन माळी स्ट्राईकला, विघ्नेश चिटे एक उच्च दर्जाचा गोलंदाज, युवा खेळाडू, ते कामकाज करावं लागेल. भोंगे बंद झाले, सगळं काही वातावरण थंड आपल्याला पडलेलं पाहायला मिळतंय. हे कॅमेरावरती तुम्हाला स्क्रीनवरती सगळे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. झोप येते, पण इकडे मात्र प्रत्येकाला मॅच पाहायची आहे. आपल्या गावचा संघ खेळतोय आणि आता सचिन माळी यांना गावच्या खेळाडूंना, गावच्या समर्थकांना खुश करण्यासाठी खेळावं लागेल. 6-17. पहिलाच बॉल, वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला पाहायला मिळालाय. आता मात्र काय घडेल, तिसऱ्या पंचांचा कॉल ओव्हर स्टेपसाठी. पवनने लगेचच सांगितलं होतं इकडे पहा सर, काहीतरी चुकीचं होतंय, आणि पंचांनी सुद्धा पाहिलं, पण थोडीशी रेष आपण जर पाहिलं तर पुसडली आहे. मग हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाऊ द्या, कारण की मॅच क्रुशल मोमेंट वरती आहे. नो बॉल आला तर बॅटरचं कॉन्फिडन्स वाढेल. मोफत स्वरूपाच्या 2 मिळतील. टार्गेट 17चं 15 वरती येईल. आता बरेचसे रंग वेगवेगळे भरले जातात या मॅच मध्ये. कोण जिंकणार, कोण जिंकणार. रंगलाय हा सामना, रंगलाय हा क्रिकेटचा महासंग्राम. यस, इथे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानावरती पाहायला मिळालाय. सिंगल मिळेल फक्त
पवन स्ट्राईक वरती आलाय, ही जम्याची बाब आहे. आता येणारे चेंडू असणार आहेत ते तब्बल 5 बॉल 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावा. पवन केने या मॅच मध्ये आता तूच काहीतरी कर भावा. याच विश्वासानं किंबहुना आज आयकॉन म्हणून अगदी भिवंडी विभागातून येत असताना गुरसई गावचा सुपरस्टार या कोलाड नगरीमध्ये संभ्याच्या मैदानावरती आलाय. क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी जर जायचं असेल तर 5 बॉलमध्ये 16 बनवावे लागतील. पवनची चर्चा पूर्ण रायगडमध्ये होईल, पवनची चर्चा पुन्हा रोहामध्ये होईल, गावागावामध्ये होईल. त्या चर्चेला उदाहरण येईल जर 5 बॉलमध्ये 16 धावा बनला तर. 5 चेंडू 16 धावा. विघ्नेश चिटे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मॅच रंगलीये. या वेळेला शॉर्ट बॉल. आडवा बॅटने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न मैदानावरती फसले, पण पुन्हा तिसऱ्या पंचांचा कॉल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं पाहायला मिळालंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. क्रुशल मोमेंट वरती मॅच आली. हा जर डॉट बॉल आला तर 4 बॉलमध्ये 16 म्हणजे बॅटर वरती दबाव तर वाढणार आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळावा लागेल आणि तो मोठा फटका पवन खेळेल का हे चित्र आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होते. चेक केलं जाते, चेक केलं जाईल. इकडे मात्र हे सगळे प्रेक्षक वर्ग, धाटवचे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय सगळे बसलेले आता उभे राहिलेत. यस, पुन्हा फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानावरती पाहायला मिळालाय. स्क्रीन वरती दाखवलं जातंय फेअर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये पुन्हा पाहायला मिळेल. 4 चेंडू 16 धावा. 4 बॉलमध्ये 16 बनतील का. तिकडे मात्र पोस्टाची वाडी खामचा संघ सुद्धा इकडे आतुरतेने वाट बघते. कोणता संघ येणार. आयकॉन खेळाडूंमध्ये पवन येणार आपल्या समोर की मात्र सूरज पाटील येणार. नावे आपण पाहिलं तर नौकार धाटवचा संघ येणार की मात्र मलखंडवाडी आणि त्यांच्या समवेत रोड बुद्रुकचा संघ येणार. कोणता तरी एक संघ तर येणार. पण सकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायची मॅच रंगणार. 4 चेंडू 16 धावांची गरज. पवन केने त्याच्या बॅटमधून लांब पल्ल्याचा अगदी सकाळच्या सत्रामध्ये ढगात लाइटिंग करत षटकार. षटकार अगदी आपण जर पाहिलं तर जवळच वाटणार. बॉल किती लांब मारलाय, भरपूर लांब. ताकद सगळी वापरली जाते. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 मध्ये अजून एक मोठा फटका आला तर मॅचला बघायला मजा येईल. सकाळचं सत्र थोडीशी थंडी आहे पण सामना गरम झालाय. 3 चेंडू मध्ये 6. A1 पवन A1 क्वालिटीचा खेळ करतोय. विघ्नेश चिटेवरती दबाव निर्माण करत असताना पाहायला मिळते. 24 धावा पवनने एकट्यानं जमा केल्यात. बाहेरचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा कॉल झालाय. हा दबाव, हे दडपण. एक षटकार आल्यानंतर काय घडतं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हा आलाय. व्हाईट बॉल पवनने सोडून देण्याचा निर्णय योग्य राहिलेला पाहायला मिळालाय. आज गुरसईचा सुपरस्टार मैदानावरती आला आणि सगळ्यांची मनं जिंकून गेला. होय, 3 चेंडू 9 धावांची गरज. एक मोठा फटका या सामन्याचं चित्र पलटून देणार आहे. चर्चा आणि चर्चेला उधाण आलंय. मैत्री चषक ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरांकडे चालली आहे. रात्रीतून दिवसाकडे सुद्धा चालली आहे. अजून एक मोठा फटका फसलाय का. बॉल हवेत. A1 पवन षटकार बॅनर वरती आलाय. पण त्याच्या साथीला खेळत असताना पवन केने हे नाव सुद्धा काही कमी नाहीये. 2 चेंडू 3 धावांची गरज. पहिला सामना विकेट वरती सुटेल, नंतर टॉस वरती. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर जास्तीच्या विकेटचा विचार आपण जर केला तर रोड बुद्रुक आणि मलखंडवाडीच्या फक्त 2च विकेट आहेत आणि मात्र नौकार आणि धाटावच्या तब्बल 6 विकेट आहेत. म्हणजे 2 बॉलला 2 सुद्धा चालणार आहेत. दोन्ही कॅमेरामॅन थोडे आयरेस कमी करा. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना मात्र रंगात आलेला पाहायला मिळालाय. रात्रीकडून दिवसाकडे चाललोच काय. पवन रात्री पण खेळला, दिवसा पण खेळला, मैत्री चषकामध्ये खेळलाय.
ओहो काय घडलंय, कॅच सुटली पवनची. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल. आणि आता मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल की बॅटर पोचलेत. सर संदीप माने सर, आम्ही तुमच्याकडे पाहतोय, निर्णय द्या. बॅटर पोचलेत. वा, 2 धावा कंप्लीट. म्हणजे आता काय घडेल. एक बॉल एक बाकी आहे, एक बॉल एक बाकी आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल, तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. थांबा थांबा थांबा, तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. सर थोडं फास्ट डिसिजन घ्या, कारण की आम्ही नेहमी म्हणतो की युवा मुलांना आमच्या कॉलेजच्या मुलींचे इशारे आणि आमच्या समालोचन कक्षाला पंचांचे इशारे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ते वेळेवरती आलेले की अजून ऊर्जा मिळते. प्रेक्षक वर्ग बघा, मॅचचा आनंद घेत आहेत, रोमहर्षकता वाढली आहे. हा सामना तुम्ही पाहताय, हाय व्होल्टेज मॅच. पवन केने अगदी डोक्यावरती बर्फ घेऊन मैदानावरती गेला असंच म्हणावं लागेल. आणि या पठ्ठ्यानं हे चिमुकले बघा, पोस्टाची वाडीचे चिमुकले आहेत, झोपून मॅचचा आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती दाखवले जातात. युवा खेळाडू आहे, पोस्टाची वाडीचं भवितव्य आहे. तिकडे सगळे खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात. आणि मात्र प्रेम कदम वाट पाहत आहेत. कोलाड असोसिएशनच्या दोन्ही टीम आहेत, म्हणजे खामजाई काम आणि पोस्टाची वाडी. त्यांना सवय आहे सकाळी इकडे फायनल खेळायची. स्क्रीनवरती बघा, पुन्हा इकडे थंडी उडेल. पंचांचा निर्णय आलाय. OUT बॅटर बाद. आता चित्र कसं आहे माहितीये, एका बॉल मध्ये कितीची गरज आहे, 2ची गरज. एक जरी बनली तर बॅटिंग करणारा संघ जिंकेल, आणि एक नाही बनली तर मात्र इकडे गोलंदाजी करणारा संघ जिंकेल. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. प्रमोद शेठ मस्कर साहेब बसलेत मुख्य मंचावरती, आनंद घेत आहेत. संजयजी बामुगडे साहेब सुद्धा पाहायला मिळतात. आणि मात्र सामना रंगात आलाय, डंगात आलाय. मी म्हणतोय शेठ अजून काय पाहिजे. मैत्री चषकाच्या पहिल्या रात्रीची पहिली मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत, आणि पहिल्या रात्रीची सकाळच्या सत्राची पहिली मॅच ती सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत. क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा. चर्चा गावागावात नाही तर अख्ख्या तालुक्यात, आता तालुक्यात नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा होतीये. त्या चर्चेला उधाण येण्यामागचं कारण एकमेव आहे, मैत्री चषक. गोवा रायडरची मेहनत यशाकडे. एक बॉल एक कंपल्सरी बनवावी लागेल. आणि बंटी घागने काय केलं होतं, एक बॉल एक दिली नव्हती. आता त्याच्या टीमला एक बॉल एक बनवायची आहे. समोर पवन केने आहे, भरपूर हुशार खेळाडू. एक बॉल 2 हव्यात, पण एक केली तरी बॅटिंग करणारा संघ विजयी आहे. या उद्दिष्टाने आम्ही एक बॉल एक सांगतोय. एक बॉल एक, चला फास्ट खेळा. असं वाटायला लागले की आजची शेवटची रात्र आहे की काय, फायनलची मॅच किंवा सेमीफायनलची मॅच चालू आहे, असंच चित्र आपण पाहतोय. आणि पुन्हा आपण जर पाहिलं तर अर्णा 11 पुगाव, आणि मग ती रायगड प्रीमियर लीगची मॅच सूरज पाटीलच्या अगेन्स्ट. सूरजला केलेला पराभूत, आता त्याचा वतपा काढण्याची संधी पुन्हा निर्माण झाली आहे. हेमंतजी सनद साहेब सुद्धा थोडे टेन्शन मध्ये आहेत, बाळाशेठ सुद्धा टेन्शन मध्ये आहेत, आणि सगळे प्रेक्षकही टेन्शन मध्ये झालेत. आणि त्या मॅचचे साक्षीदार गणेश बाविस्कर सर, त्यांनी सुद्धा टेन्शन आणलंय तो निर्णय देऊन रनआउट. एक बॉल एक. जेवढे प्रेक्षक आहेत तेवढे टाळ्या वाजवा या मॅच साठी. काय सामना रंगलाय. सकाळच्या सत्रामध्ये एक बॉल मध्ये एक, पवन केने स्ट्राईकला. हे सगळे स्वप्न सगळे पवनच्या खांद्यावरती आहेत. 2 गाव आशेने पाहतात एकाच खेळाडूकडे. पवन पवन आणि पवन काय करेल या बॉलवरती. एक बॉल एक धावेची गरज. विघ्नेश थिटे युवा खेळाडू, आणि बॅटची कडा. सामना जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर मलकंडवाडी गावदेवी रोड बुद्रुक संघानं, म्हणजे इकडे सुद्धा हेमंत सनद सरांनी पुन्हा बाजी मारली. हसतायत. हे स्मित हास्य हे आनंदाचा आहे, कारण की हा मोठा विजय. लाजबाब. हॅट्स ऑफ पवन, लाजबाब खेळला तुम्ही. आता मी